नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत, नाजूक आणि अतिशय पातळ असलेल्या मैद्याच्या कडाकण्या कशा बनवायच्या। आपल्याला माहितीच आहे मैद्याच्या कणकेच्या कडाकण्या किंवा पुरी लाटताना व्यवस्थित ते पुढे सरकत नाही आणि कडाकण्या लाटून जरी ठेवल्या तरी त्या थोड्या वेळाने आकसल्या जातात आणि त्यामुळे जाड होतात। आज आपण पाहूयात कडाकणी लाटण्याची एक खास पद्धत, ज्यामुळे पेपर सारख्या पातळ या कडाकण्या बनवून तयार होतील आणि पातळ असल्यामुळे अजिबात तेलामध्ये फुगणार नाही। तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील इतक्या या नाजूक बनवून तयार होतील। महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीने जर कडाकणी लाटून घेतली तर अगदी पटपट कमी वेळेमध्ये बनवून तयार होतील। चला तर मग रेसिपी पाहूया। कडाकणीसाठी पीठ मळायच्या अगोदर दोन गोष्टींची तयारी आपल्याला करून ठेवायची। पहिली गोष्ट म्हणजे रवा आपल्याला थोडा वेळ भिजवून घ्यायचा। तर इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रव्याचे लाडू बनवण्यासाठी जो आपण रवा वापरतो ना, तोच इथे वापरायचा। बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेऊ शकता। यामध्ये त्याच कपने म्हणजे पाव कप दूध घेतलेलं आहे। दूध उकळून थंड झालेलं आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं। 15 ते 20 मिनिटे रवा आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे। आता रवा पाण्याऐवजी दुधामध्ये भिजवून घेतल्यामुळे रवा लगेचच मऊ पडतो। मऊ पडल्यामुळे कडाकणी लाटायला खूप सोपं पडतं। यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे हे भिजवून घेऊयात। आता दुसरी गोष्ट म्हणजे साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण नेहमी जी वापरतो ती साखर असते ना, मिक्सरला मी फिरवून बारीक पावडर करून घेतलेली आहे। पाऊण कप इथे मी साखरेची पावडर घेतलेली आहे, किंवा विकतची पिठी साखर सुद्धा वापरू शकता। मेजरिंग कपने हे मी मोजून घेत आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या साहित्याचं वाटीचं प्रमाण मिळेल। यामध्ये साखरेची पावडर बुडेल इतपतच पाणी घेतलेलं आहे। पाणी जास्त वापरायचं नाही, साखर बुडेल इतपतच पाणी घेतलेलं आहे। साखरेची पावडर वापरल्यामुळे विरघळायला जास्त वेळ लागत नाही। 2च मिनिटात साखर सुद्धा विरघळलेली आहे। आता हे सुद्धा बाजूला ठेवून देऊयात। आता इथे मी पाण्यामध्ये साखर विरघळवून घेतलेली आहे। तुम्ही दुधाचा वापर करू शकता। आता ज्या प्रमाणात आपण रवा आणि साखर वापरली त्यासाठी मैदा किती घ्यायचा, तर ज्या कपने पिठी साखर मोजून घेतली त्याच कपने बरोबर 2 कप मैदा घेतलेला आहे। म्हणजे मेजरिंग कपचा जो 1 कप असतो ना, त्याने 2 कप मैदा घेतलेला आहे। घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। 2 वाटी मैद्यासाठी पाव कपच आपल्याला रवा घ्यायचा आहे। तोही बारीकच घ्यायचा किंवा बारीक करूनच वापरायचा। एका परातीमध्ये मैदा चाळून घेतला। मैदा चाळून घेतल्यामुळे बनणारा पदार्थ सुद्धा खुसखुशीत बनतो। यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड घेतली आणि चवीपुरतं म्हणजे अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे। मीठ जास्त वापरायचं नाही, पण थोडं तरी मीठ वापरायचं, म्हणजे गोडाचा पदार्थ आहे, चवीला सुद्धा मग छान बनतो। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला मोहन घ्यायचं आहे, पण त्या अगोदर यामध्ये रव्याची पेस्ट ऍड करायची नाही। आता सुरुवातीलाच यामध्ये रव्याची पेस्ट मिक्स करून घेतली आणि त्यानंतर यावरती जर मोहन घेतलं तर रव्याच्या पेस्टमध्ये जो ओलसरपणा आहे त्यामध्ये कडकडीत मोहन घातलं तरी जास्त काही फायदा होत नाही। आता तुपाचं मोहन यामध्ये मी वापरणार आहे, तेलाचं सुद्धा वापरू शकता। तुपाचं प्रमाण तुम्ही पहा, पाव कपला थोडंसं कमी आळलेलं तूप गरम करून घेतलेलं आहे। तुपाचं प्रमाण एवढंच ठेवायचं। कडकडीत गरम केलेलं तूप घ्यायचं। तुपाचं मोहन यावरती घेऊन चमच्याच्या साह्याने हलवून घेतलं। हे पहा, पिठावरती टाकल्यानंतर असे बबल्स यायला हवेत। थोडंसं थंड झालं की हातानेच किंवा तळ हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता तुपाचं किंवा तेलाचं प्रमाण यापेक्षा कमी किंवा जास्त वापरू नका। 2 वाटी मैद्यासाठी तुपाचं हे योग्य प्रमाण आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा चांगला भिजलेला आहे। सगळं दूध त्याने शोषून घेतलेलं आहे। मैद्याला तूप सुद्धा व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये रव्याची पेस्ट घेतली। आता लगेचच यामध्ये साखरेचं पाणी घालायचं नाही, तर सुरुवातीला रव्याच्या पेस्टमध्ये हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे घातलेलं तुपाचं मोहन आणि मैदा सुद्धा या रव्यामध्ये चांगला एकजीव होतो। रवा सुद्धा चांगला भिजलेला आहे, फुललेला आहे, मऊ झालेला आहे, त्यामुळे मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो। आता यामध्ये बनवून घेतलेलं साखरेचं पाणी घालायचं। हे पाणी घालताना सुद्धा थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। पाणी यामध्ये जास्त नाही होऊ द्यायचं, कारण ही कणिक आपल्याला सैलसर करायची नाही, थोडीशी घट्टसरच ठेवायची। आता हे साखरेचं पाणी घातल्यामुळे काय होतं, लगेचच कणकेला दाटसर अशी कन्सिस्टन्सी येते। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत हलक्या हाताने ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची। जास्त मळत बसायची गरज नाही, फक्त कणिक व्यवस्थित स्मूथ असायला हवी। तर फक्त 1 ते 2 चमचे साखरेचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, बाकीचं सगळं मी वापरलेलं आहे। या पद्धतीने हे पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे। यामध्ये एकच काळजी घ्यायची, कणिक आपल्याला जास्त सैलसर किंवा पातळ करायची नाही। हे पहा, जास्त मऊ पण नाही आणि शंकरपाळीसारखं जास्त घट्टसर पण नाही। आता यामध्ये रवा आहे, त्यामुळे 10 मिनिटे तरी कणकेला रेस्ट द्यायचे।
10 मिनिटानंतर पुन्हा काही सेकंद मी मळून घेतली. आता लगेचच याच्या कडाकण्या करायला घेऊयात. 2 पद्धतीने कडाकण्या कशा लाटून घ्यायच्या, कशा बनवायच्या हे आज आपण पाहूयात. पहिली पद्धत म्हणजे आपली नेहमीची जी पद्धत आहे, म्हणजे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. थोडेसे गोळे करून घ्यायचे, उरलेल्या कणकेवरती झाकण ठेवायचं म्हणजे ती सुकत नाही. पुऱ्या जशा आपण एक एक छोटा गोळा घेऊन लाटून घेतो त्या पद्धतीने कडाकणी सुद्धा लाटून घ्यायची. पण जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची. हवं तर लाटण्याला थोडासा जोर देऊन सुद्धा लाटून घेऊ शकता. यामध्ये मैदा आहे, मैद्यामुळे कणकेला रबरासारखं टेक्स्चर येतं आणि त्यामुळे कितीही पातळ लाटून घेतलं ना अजिबात कुठेही मध्ये मध्ये फाटत नाही. पातळ लाटून घेतल्यानंतर गोल गरगरीत कडाकणी जर हवी असेल तर एखाद्या डब्याच्या झाकणाने कट करून घेऊ शकता. तर हे पहा, छोटा गोळा घ्यायचा कणकेचा आणि साधारण अशी पातळ लाटून घ्यायची. आता पातळ म्हणजे किती पातळ तर हे पहा प्लेटवरची डिझाईन या कडाकणीमधून दिसत आहे, इतकीही पातळ झालेली आहे. तुम्हाला जर वेळ असेल किंवा घरी मदतीला कोणी असेल तर या पद्धतीने एक छोटा छोटा गोळा घेऊन पातळ कडाकणी लाटून घेऊन तळून घेऊ शकता. कडाकणी तळण्यासाठी तेल सुद्धा अगदी परफेक्ट गरम असायला हवं. तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल तर कडाकणीवरती फोड येत नाहीत. तेल कडकडीत गरम करायचं, त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम कमी करायची आणि मगच कडाकणी तेलामध्ये सोडायची. कारण एकतर खूप पातळ आपण लाटून घेतो, खूप नाजूक असतात आणि त्यामुळे कडाकणी तळताना लगेचच रंग बदलू शकतो. वरच्या बाजूला फोड यायला लागली की लगेचच झाऱ्याच्या साह्याने पलटून घेतली. दुसरी बाजू सुद्धा काही सेकंदच तळून घ्यायची. तेलातले बुडबुडे कमी आले आणि हा रंग आला की पटकन काढून घ्यायची. हे पहा, पातळ असल्यामुळे लगेचच याचा रंग बदलतो, त्यामुळे तळताना सुद्धा पटापट तळून घ्याव्या लागतात. आता ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत सुद्धा पाहूयात. तर त्यासाठी काय करायचं, चपातीला जितका आपण कणकेचा गोळा घेतो ना त्यापेक्षा थोडासा जास्त याचा गोळा घेतला. उरलेली कणिक झाकून ठेवायची. आता हा मोठा गोळा आहे, खूप पातळ लाटून घ्यायचा आहे, त्यामुळे किचन ओटा चांगला स्वच्छ करून घ्यायचा, पुसून घ्यायचा. त्यानंतर थोडासा यावरती मैदा टाकायचा आणि हे लाटून घ्यायचं. आता हे सुद्धा आपल्याला या पद्धतीने लाटणं फिरवतच लाटून घ्यायचंय. अलटून पालटून लाटून घ्यायचं आणि या पद्धतीने लाटणं पुढं सरकवायचं, म्हणजे अगदी पातळ अशी ही मोठी चपाती बनून तयार होते. त्यानंतर एखाद्या वाटीने या छोट्या छोट्या पुऱ्या सुरुवातीला कट करून घ्यायच्या. लक्षात ठेवा, ही कडाकणी आपण तळून घेणार नाही कारण ही खूप जाड आहे. एवढ्या जाडीची ही कडाकणी तळून घेतली तर ती कडाकणी बनणार नाही, पुरी बनेल. कारण तेलामध्ये या जाडीची कडाकणी टाकली तर टम्म फुगेल. तर त्यासाठी काय करायचं तर हे पहा, एका प्लेटमध्ये या छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यातलीच एक एक पुरी घ्यायची, थोडासा मैदा लावायचा आणि पुन्हा लाटण्याने हे लाटून घ्यायचं. जितकं पातळ आपल्याला लाटून घेता येईल थोडासा जोर लावून सुद्धा लाटून घेऊ शकता. हे पहा, वाटीने कट करून घेतलेली पुरी आणि ही लाटून घेतलेली पुरीचा आकार तुम्ही पाहू शकता. इतकी कडाकणी आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची, मगच ती खुसखुशीत बनणार आहे. आता थांबायचं नाही किंवा ही लाटलेली पुरी पुन्हा ताटामध्ये ठेवायची नाही, लगेचच गरम गरम तेलामध्ये सोडायची. कारण ही पातळ लाटून घेतलेली कडाकणी जर पुन्हा प्लेटमध्ये ठेवली तर ती आकसली जाते. आकसली की पुन्हा त्याची जाडी वाढते आणि कडाकणी मग नाजूक अशी बनत नाही, थोडीशी जाड बनते. त्यामुळे लाटून घेतल्याच लगेचच गरम तेलामध्ये सोडायची, म्हणजे तेल कडकडीत गरम असल्यामुळे कडाकणी तेलामध्ये सुद्धा आकसत नाही. तर याच पद्धतीने एक पुरी घ्यायची, लाटायची, सुरुवातीला तळून घ्यायची, त्यानंतर दुसरी पुरी घ्यायची, थोडंसं पीठ लावायचं, कडाकणी पातळ लाटून घ्यायची, पुन्हा ती तळायची. याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून घ्यायच्या. शक्यतो एक एकच कडाकणी तळून घ्यायची, म्हणजे सगळ्या कडाकण्या एकसारख्या रंगाच्या बनतात. उरलेली जी कणिक होती त्याच्या सुद्धा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. सगळ्या कडाकण्या एकटीलाच बनवायच्या असतील, घरी कोणी मदतीला नसेल तर प्लेटमधल्या कडाकण्या तळून झाल्या की गॅस बंद करायचा. त्यानंतर दुसरा गोळा घेऊन मोठी चपाती लाटून त्याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या. पुन्हा तेल थोडंसं गरम करायला ठेवायचं आणि एक एक पुरी घेऊन या पद्धतीने पातळ कडाकणी लाटून घ्यायची आणि तळून घ्यायची. पण जर मदतीला कोणी असेल तर एकाने लाटून दिलं, एकाने तळून घेतलं तरी सुद्धा या पटपट बनून तयार होतील. माझ्या अनुभवानुसार एक एक छोटा गोळा घेऊन एक एक कडाकणी लाटून घेऊन जर तळायला गेलो तर त्यावेळेमध्ये तेल सुद्धा जास्त जळतं आणि खूप उशीर लागतो. पण ही जी दुसरी पद्धत आहे ना, यामुळे तेल सुद्धा जास्त जळत नाही, कारण मध्ये आपण गॅस बंद करतो आणि प्रत्येक कडाकणी 100% पेपर सारखी पातळ बनते. तर हे पहा, हीच दुसरी पद्धत वापरून मी सगळ्या कडाकण्या करून घेतल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे खूप पातळ असतात, नाजूक असतात, त्यामुळे तळून घेताना लगेचच रंग बदलू शकतो. कडाकणीवरती फोड आले की लगेचच पलटून घ्यायची, काही सेकंदच दुसरी बाजू तळून घ्यायची आणि लगेचच काढून घ्यायची. त्यामुळे लाटताना जरी वेळ लागत असेल, तळताना अजिबात जास्त वेळ लागत नाही. आणि हे पहा, थंड झालेले आहेत. याची जाडी तुम्ही पहा, अगदी पेपर सारखी पातळ बनलेली आहे.
मस्त याला फोड आलेले आहेत, रंग सुद्धा छान आलेला आहे. अतिशय नाजूक पेपर सारख्या पातळ या कडाकण्या बनवून तयार झाल्या. एक कडाकणी इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत कडाकणी बनलेली आहे. आणि हे पहा, हाताला अजिबात तेल लागलेलं नाही, अजिबात तेलकट या कडाकण्या बनत नाहीत. तर साहित्याचं हे प्रमाण आणि एकदा ही पद्धत वापरून कडाकण्या एकदा तरी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.